नमस्कार. पूर्वीच्या काळी लहान वयात मुलींची लग्न व्हायची. जरठ म्हाताऱ्याशी सुद्धा लग्न होत होती. वयाने मोठा असणारा नवरा नकळत्या वयात आलेलं सासरचं दडपण, तिथली हालाकीची परिस्थिती, सतत कामाच्या ओझ्याखाली दबलेलं बालपण आणि अशातच लहान वयातच येणारं वैधव्य. लाल अलवणातली ती मग माहेरच्या वळचणीला येऊन आपलं पुढचं आयुष्य कंठायची. ह्या सगळ्याचं विदारक चित्रण करणारी रंजना बाजी ह्यांची ही कविता. 12व्या वर्षी लग्न झालेली ती परत आली 15व्या वर्षी. आपलं कुंकू, मंगळसूत्र, केस मागं टाकून, लाल अलवणाखाली भादरलेलं डोकं लपवत. राहिली भावाच्या वळचणीला, लहान अंधारी खोली तिच्या वाट्याला. कितीशी लागते जागा एकटीला? भावजईला वर्षाआड होणारी मुलं, तिला सवाशण म्हणून मिळणारा मान, त्यातून भावजईचा तीव्र द्वेष, असूया, वान संताप, शरीराची भूक सहन न झाल्यानं कुणाशी तरी केलेली संगत, त्यातून वाढलेल्या पोटाची त्याच भावजईनं समजूतदारपणानं केलेली सुटका. रात्री अपरात्री दार लावून, शालू नेसून, दागिने घालून स्वतःला आरशात बघणं, बोडक्या डोक्याकडं डोळे झाक करत. अशीच पिचत जगत राहिली ती. नातेवाईकात दुष्ट तऱ्हेवाईक म्हणून गणली जात. त्याखाली लपत गेल्या तिनं काढलेल्या सुबक रांगोळ्या, रचलेली कवनं, तिचं त्या काळात इंग्रजी वाचणं, आणखी बरंच काही. म्हातारपणी लोक लाजेस्तव नेलेल्या भाच्याकडं नकळत होणारी हेळसांड, दुर्लक्ष. ती मेली ते लक्षात येईपर्यंत उलटले होते 6-1 तास. आणि तोपर्यंत तिच्या शरीरावर कब्जा केला होता किड्या मुंग्यांनी. अशा अगणित बायकांच्या कबरीवर उभ्या आहोत आपण, हे आठवत राहतं अधूनमधून.